जालना महानगरपालिकेकडून सध्या शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम अत्यंत वेगाने राबवली जात आहे. मात्र या कारवाईत महापालिका प्रशासनाकडून प्रचंड दुजाभाव आणि भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप आता समोर आला आहे. जालन्यातील प्रसिद्ध आणि गजबजलेल्या मंगळ बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले म्हशींचे बेकायदेशीर तबिले, रस्त्यावर साचलेले शेणाचे ढीग आणि पसरलेली प्रचंड घाण यावर अद्याप महानगरपालिकेने कोणतीही कारवाई का केलेली नाही, असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा थेट जनतेच्या दरबारात मांडण्यात आला आहे. एसडीपीआयचे जालना जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण यांनी जालना महानगरपालिका प्रशासनाला थेट घेरले असून स्वच्छता अभियान आणि अतिक्रमण विरोधी कारवाई सर्वांसाठी समान आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर नियम सर्वांसाठी सारखे आहेत तर मंगळ बाजार परिसराकडेच डोळे झाका. या रस्त्यावरील बेकायदेशीर तबेल्यांमुळे आणि तिथे साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक, दुकानदार आणि येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मग संबंधित विभागाने आतापर्यंत यावर काय पावले उचलली, हा जनतेचा मुख्य प्रश्न आहे. जनतेला आता निष्पक्ष कारवाई हवी आहे, चैनात्मक किंवा सोयीची कारवाई नको. आता यावर जालना महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, की या घाणीकडे अशीच डोळेझाक करणार, याकडे संपूर्ण जालनाकरांचे लक्ष लागले आहे.